तर हाय गाईज, दिस इज सॅगी. तर मी खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करतो आहे. तर मी आहे फायनल इयरच्या म्हणजे मी बी फार्मच्या लास्ट इयरला आहे आणि माझे दिवस मस्त चाललेले आहेत, एक नंबर बघू शकता. आणि जे मी एन्जॉय करतो सध्या तरी मला वाटतं हे रूमवर बसून सगळं भेटेल मला. तर लास्ट इयर आहे आणि मला जेवढं म्हणजे माझ्या मेमोरीज कलेक्ट करता येतील तेवढं मी करत आहे. बिकॉज ऑफ नंतर हे भेटेल नाही भेटेल, कारण एकच आहे की या गोष्टी नंतर बाहेर माहीत नाही कुठं भेटतात कुठं नाही. आणि कॉर्पोरेट वर्ल्ड किंवा मी जिथं जाईल भविष्यात आय डोंट नो कुठं जाईल, बट एवढं तर नक्की की मी हे सगळं मिस करेल. मला दाखवतो हा तर या गोष्टीत पण तुम्ही बघू शकता. कॉलेजच्या वातावरणात हे सगळं भेटणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. भले तुमचं कॉलेज कसंही असो, पण ते एक ग्राउंड ते तुम्हाला इथे राहण्याची उमेद देतं. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता गाईज, म्हणजे अजून याच्यापेक्षा काय हवं आहे. आणि जर तुम्हाला एकात्मात खूप सारं काही पाहिजे असेल किंवा तुम्ही इकडे येऊ शकतात. खूप अशा गोष्टी मी आता एक्सप्लेन नाही करू शकत आहे. आणि हे कॉलेजचं तर कॉलेजचंच ग्राउंड, बट जे कॉलेजच्या बाहेरच्या आवारात म्हणजे जे आउटसाईड प्लेस आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकतात. म्हणजे याच्यापेक्षा काय लोक असं एक्सप्लोअर करतात जागांना की नवीन नवीन जागा जाऊन बघावं भेटावं. तुम्हाला ऐकतंच आहे इथं हे जे धबधबे येतं त्याचं फॉग आहे. आणि आणखी एक गोष्ट दाखवतो तुम्हाला, जसं की हे वाहतं पाणी. म्हणजे विचार करा, एवढं सगळं असताना दुसरीकडे जाण्याची गरजच काय. माझा कॅम्पस जरी फिरलो तरी खूप आहे माझ्यासाठी. आता ही खालची म्हणजे खालचा रोड आहे तो सध्या बंद केलेला आहे, कारण वरून जे दगड वगैरे कोसळतात ते थोडंसं आहे हानिकारक. त्याच्यासाठी मी वरच्या साईडला जातो आहे. आणि वरच्या साईडला पण खूप सारे काही बघण्यासाठी आहे. जर वरून मी तुम्हाला दाखवलं तर व्ह्यू वगैरे मस्त येतो. माझ्यासोबत हा आहे आज, आय डोंट नो, पण ठीक आहे कुणीतरी सोबत आहे. बाकी हा व्ह्यू तुम्ही बघू शकतात, हा पाण्याचा आवाज, सराउंडिंग, हे ग्राउंडच्या खालचं नेचर. भाई म्हणजे मला माहिती आहे एक वर्षानंतर मी काय मिस करू ना करू, या गोष्टी मी खूप मिस करणार आहे. काही एकच तर गोष्ट ना जिथं मन लागतं रमतं. आपल्याला निसर्ग सोडून वाटत नाही का आवडेल वगैरे. बघू शकता खालचा व्ह्यू. अजून तर वरी गेलंस खूप सारं काही आहे अजून बघण्यासारखं. तर मी आता वरी आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकतात हा एक धबधबा आहे आणि वरच्या साईडला एक आहे बघा. थोडंसं झूम करून दाखवतो, तो दिसत असेल तुम्हाला. आणखी काय हवं. एखादी गोष्ट तुम्हाला सांगतो, निघा रूमवरून बाहेर फिरा. हेच गोष्टी तुम्हाला नंतर रिग्रेट होणार आहेत. काय फ्रीमध्ये एवढं सगळं बघायला भेटतंय, बट रिअली मला माहिती आहे मी काय मिस करू न करू, या सगळ्या गोष्टी फक्त मिस करणार आहे. काय दिसतं तो ही ग्राउंडची खालची साईडची बाजू. तरी आता थोडा पाऊस उघडलाय म्हणून फॉग कमी झालाय. पण मी ट्राय करत होतो फॉग घ्यायचं, पण ते कमी पाऊस झाल्यामुळं तो काय घेता आला नाही. बट जेवढं आहे मी तेवढं तुम्हाला दाखवू शकतो. हे ग्राउंड वगैरे, ग्राउंडच्या खालची साईड. आणि ही वरी एक चेकपोस्ट, वॉचमॅन वगैरे इथं राहतात थोडंसं वरी पण. आणि दिस प्लेस गाईज, खरंच म्हणजे काय दिसतंय हे. आणि अजून एक प्लेस म्हणजे दिस, आय डोंट नो
मला सुरुवातीला वाटत होतं 4th इयरपर्यंत मी सगळा कॅम्पस कवर करेल, बट आज लास्ट इयरला जाऊन मला चान्स भेटला आहे. हे जे बास्केटबॉल खेळणारे खाली मुलं इथं, आणि ही जी शांतता आणि हा फॉग तुम्ही बघू शकता थोडासा आहे. या साईडला इकडूनच येतो तो, ही वरची साईड आहे. आणि हा इकडं पण थोडासा फॉग आहे. इकडून वरून पाणी वाहतं डोंगरातून. खूप सारे उंच उंच डोंगर आहेत जेणेकरून साईडून पाणी येतं. अँड अजून एक गोष्ट काहीच जी की मी तुम्हाला दाखवू शकतो. दिस हे आमचं ग्राउंड आहे. सध्या मेंटेनन्समध्ये नाही आहे पावसामुळं, बट हे जेव्हा नीट वगैरे करून होतं खेळायला, लिटरली काहीच याच्यासारखं काहीच मला वाटत नाही सुंदर असेल. बघू शकता धबधबा वगैरे खूप सही, म्हणजे एकदम. याच्यानंतर हे प्लेस, या गोष्टी म्हणजे याच गोष्टी तर नंतर रिग्रेट होतात. मला नाही वाटत याच्यानंतर अजून काही राहिलं असेल. म्हणजे दाखवायचं तर खूप सारं आहेत, पण आजच्यासाठी एवढंच असं वाटतंय की मी एन्जॉय वगैरे करतो बाकीचा व्ह्यू. बाकी भेटू तुम्हाला एक अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. तर मग गाईज भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.